कंटिन्यू जालो ते सादारण गोंयांत. धावपळी करता न्हू थोडी स्पीड येवंक ना मातशें बरी धावपळ करता हे जावन हांगासर की तेंचे शिफ्ट हांगासर करा केले हँग केलो वयल्यान आनी चिंतापूच ना राणेचो प्रेशर. गुड मॉर्निंग. तुम्ही काय करू म्हणटा त्या पद्धतीने उरला काम. ते आमकां पर्सनल डेलिगेशन आमचें जें मेळ्ळें CMाक तेन्ना ताणें एक एश्युरन्स दिल्लें की बाय ऑक्टोबर एंड नोव्हेंबर पर्यंत ना ऑक्टोबर पर्यंत जाता तरी सुद्दां आपण ग्रेस म्हयनो घेता आणि फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर हे सुरू जातलें हॉस्पिटल 24 आतां ओवलोचे सांगितलें ओवलोचे 24 कित्याक ताचे पयलीं 3 डिसेंबर जाल्ले 21, 22, 23 ओवलो 24 डिसेंबरान हें उद्घाटन जाता. उद्घाटन जाता तेन्ना विविध विशयाचेर आमची चर्चा जाली. तातूंत ताणें एक सांगिल्लें शिफ्टिंग करुया, अपग्रेड करुया, अमके तमके विशय जाल्ले आनी ताचे उपरांत मागीर सांगिल्लें हब करुया म्हणून मोठो मेडिकल हब करुया. हबाच्या अंतर्गत PPPच्या तत्वाचेर हें कॉलेज मेडिकल कॉलेज म्हणून चलोवपाक दिवया जातलें म्हणून सांगिल्लें तें जावंक ना. बरें आतां तांची तकली जर शिफ्टिंगाची आसा किंवा PPP तत्वाचेर दिवपाची आसा ताचो आमी प्रखरपणे विरोध करता आनी त्या संदर्भात जनजागृती करून आमी सगळ्या पंचायतींक मेळिल्ली आसा. पेडणे मतदारसंघ आनी धारगड आमच्या मांद्रे मतदारसंघ जवळ जवळ सगळ्या पंचायतींक आमी भेटी दिवन पंच सरपंचांक सगळ्यांक मेळून हो विशय तांच्या पर्यंत पावयलो आसा जेणे करून हो विशय सर्वसामान्य जनते पर्यंत पावचो. कारण पंचायती अशी आसा की गांवांत सगळ्या कडेन तांचो कॉन्टेक्ट आसता. त्या निमतान आमी हो केल्लो. आमची एक टीम आशिल्ली दिसाक 2-2 टिमी आमच्यो वावुरताल्यो. विशय इतलो आसा की जे GMC लिंक हॉस्पिटल 30 किलोमिटरच्या दायऱ्या भितर 100 बेड हॉस्पिटल हो विशय तसाच रावचो. हेंच जावचें. आमकां शिफ्टिंग अपग्रेडींग PPP हे कसलेंच मान्य ना आनी हे सर्वसामान्य जनतेचो प्रश्न आसा. पेडणेच्या तालुक्यांतल्या सगळ्याच लोकांक ही हेल्थ फॅसिलिटी मेळटली आनी जे गोवा गव्हर्मेंटान मेडिकल कावन्सील ऑफ इंडियाक एक रिटर्न हे दिल्लें की वी वील डू इट आनी तेंच जावचें असोच आमचो विशय आसा. बाकी हें कांयच ना. आतां 4 म्हयन्या उपरांत आमी जेन्ना स्टेटस पळयता परत एकदां ह्याच जाग्यार आमी 4 वर्सां 4 म्हयन्या फाटीं आयिल्ले तेन्ना हो विशय आसा थंयसून कांय बारीकशें इम्प्रुवमेंट दिसता पण इमिजिएट हॉस्पिटल सुरू जावपा सारकें कांय दिसना. हें म्हाका दिसता सगळ्यांक मान्य आसतलें. हॉस्पिटल फाल्यां सुरू जावपाची परिस्थिती आसा कांयच ना. सो खंय तरी आमी हाचे एक दखल घेवन हो विशय फुडें व्हरपाक आदी आम्ही हांगा जमल्यात तुवें हॉस्पिटल कृती समितीच्या वतीन आयज एक आमी एक पत्रक तयार केलां ताजे उक्तावण करतले. अशेंच आमी 28 जुलैक हांगा पयली फावटी जमलेले आनी एक ह्या हॉस्पिटलाची पुराय पळोवणी केली आनी ताजे उपरांत हांगा आमी मिटींग घेतलेली. मिटींग घेतूच एक तुवें हॉस्पिटल कृती समिती घडोवन हाडली. ते हॉस्पिटलाचे काम म्हणजे हॉस्पिटल बेगीन सुरू जावचें ह्या हेतून ही समिती आमी केल्ली. ताजे उपरांत आमी 6 ऑगस्टाक मुख्यमंत्री हांकां मेळ्ळे आनी आमचें निवेदन दिल्लें आनी थंय उलयता आसतना तांच्यांनी आमकां सांगलें की डिसेंबराच्या फर्स्ट विकान हें हॉस्पिटल सुरू करता म्हणून. सुरू करता पूण जे कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा
ते हातून शिफ्ट करता आनी सुरू करता ताका आमी विरोध केलो. आमकां हे हॉस्पिटल GMC लिंक हॉस्पिटल ही मागणी आसली, वर्डिंग्स थंय घालून ते सगळ्या गांवागांवांनी बॅनर्स लायले. ताजे उपरांत आमी दुसरो टप्पो सुरू केलो. तातूंत प्रत्येक पंचायतीन वचून आमी म्युन्सिपालिटीच्या मेंबर्स आनी पंचायत मेंबर्सांक मेळोन आमी GMC लिंक हॉस्पिटल GMCच्या अंडर हॉस्पिटल कित्याक मागता हाची म्हायती दिली. ती म्हायती दिवपाचो प्रयत्न केलो. जे आमी म्हायती जाणून घेतलेली ती दिवपाचो प्रयत्न केलो. आयज आमी तिसरो टप्पो जनजागृती म्हणटा ताचो तिसरो टप्पो आनी शेवटचो टप्पो आयज सुरू करता. तातूंत एक लिफलेट जे आमी म्हायती आमचे कडेन आसा ती म्हायती सगळ्या लोकां मेरेन पावची हातूंत त्या पत्रकाचे उक्तावण करता. आनी आमी आयज खास करून आमंत्रीत केल्यात आमचे माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत सर. हांच्या काळान ती ताची सुरवात जाल्ली म्हणटच तांचे वरवीं आमकां थोडीशी म्हायती मेळची कित्या खातीर ही येदी व्हडली बिल्डींग येदे व्हडलें हॉस्पिटल हांगा उबें जालां हाची म्हायती मेळची ह्या हेतूंतल्यान तांकां आमी हांगा आमंत्रीत केल्या. आतां आमी फुडली कार्यावळ सुरू करच्या पयलीं त्या पत्रकाचे उक्तावण करता. हांव मागता जनजागृती टप्प्याच्या तिसऱ्या पर्वाचे जे पत्रक वितरण असते ते जाल्ले आसा. आमी ह्या पत्रक वितरणाक पेडणेचे आमदार तसेच मांद्रे मतदारसंघाचे आमदार हेंकाय खास आमंत्रित केले. काय कारणांक लागून काय दुसरे शेड्यूल असल्या कारणान ते येवंक शकले ना. आणि बाकीच्या सगळ्या लोकांक तशेंच प्रत्येक पंचायत सरपंच विद्यमान सरपंच पंच जेडपीकाय आम्ही फोन करून रिक्वेस्ट केलं की आयच्या ह्या कार्यावळीक येवचे म्हणून. पण आता पळोवंक गेल्यार चडशे माजी पंच मेंबर माजी सरपंच हांचोच ही उपस्थिती जास्त आसा. कदाचित तेंच्यांनी ही जबाबदारी घेतली की ही कार्यावळ फुडें वचचे. जितले माझे आहात त्यांची जो उद्देश आहा त्या त्यांच्या कार्यावळीन त्यांचो जो उद्देश असतो की जनकल्याण कशें आसचें तीच फुडें व्हरपाचे ते प्रयत्न करतात. आणि हो समज पास ऑन आताचे जे मेंबर आहात सरपंच आहात तांकांय पास ऑन जावचो ही त्यांची एक उर्बी दिवपाची त्यांचो प्रयत्न हा. माजी मुख्यमंत्री आहात माजी झेडपी आहात सरपंच आहात काही मेंबर्स आहात त्यांच्यानी याची दखल घेवची आणि ही कार्य आसा ते तडीक व्हरचे. जे GMC लिंक हॉस्पिटल आसा तेच आमकां हांगा मेळचे अशा ह्या कार्याक सपोर्ट करचो अशी मी विनंती करता. हांव विनंती करता की तुवेंचे पंच आणि माजी सरपंच निलेश कांदोळकर हांकां हेणी 2 शब्द हांगा सांगचे म्हणून करता हांव नासलो. आणि त्याच्यानंतर तेंच्यांनी जे काम फुडें हाडलां ते पळयत जाल्यार म्हाका दिसता सबंद तेंच्या टिमीन हे संपूर्ण तालुक्यान म्हाका दिसता पंचायत भायर सगळ्या ग्रासरूट लेवलीचेर पावयल्ले आसा. आता खुबश्या जाणांच्या उलोवपान आयकपाक मेळ्ळें की वेगवेगळ्यो ह्या हॉस्पिटलाच्या संदर्भातली. पण म्हाका दिसता की जेंच्या संकल्पनेनसून जुन्या हॉस्पिटलाची सुशोभीकरण आसात अपग्रेडेशन आसात किंवा ह्या हॉस्पिटलाची पायाभरणी ती इमारत उबी करपा पासून ज्यांच्या संकल्पनेनसून ही जी वास्तू साकार जाल्या ते माननीय बार्सेकर सर हेंच्यापेक्षा म्हाका दिसता हांव आनी कितें चड उलोवंक शकना. तेच ह्या संदर्भात डिटेलिंगान उलोवंक शकतले कारण तेंच्याच संकल्पनेनसून ही उबी जाल्ली वास्तू आसा. पण इतल्याच सांगपाक एक औपचारीक भाग म्हणून सांगपाक म्हाका एक हें दिसता की जेन्ना ही वास्तू उबी केल्ली त्या वेळाचेर जशें अमितान म्हटलें की स्थानीक जो लोकप्रतिनिधी आसता तेची नाळ जोडलेली आसपाक जाय. तेका लेजिस्लेशन करपाक आमी जेन्ना धाडटा
पण अजूनही म्हाका दिसता की हांव ह्या हॉस्पिटलाच्या ऑपोजिट भागाक रावता, उडकी मारली कंपाऊंडासून काय वटेन पावता. अशें म्हाका दिसता असो एकूय म्हयनो वचोंक ना की तेंच्यांनी म्हाका फोन करप आनी दीपक मातसो थंय उडकी अशें खंयच भाशेन सांगप तेणी की उडकी मारून मातसो थंय पळय कामाची हे खंय पावल्या पळय ती स्टेज खंय पावल्या पळय ती, आनी हांव दर वेळार ताका अपडेट दितालो तेंकां. पण थंय हे काम चालू आसतना आमकां आशा आसली की सादारण आनी सगळीं म्हणटाले की सादारण 19च्या आसपास हे हॉस्पिटल आमकां स्टार्ट करपाक जाय म्हणून. 17 निवडणूक जाली, त्याच्या नंतर 19 सर हांगासरले लोकल प्रतिनिधी नासले, मागीर वेगळ्या लोकांकडे गेले, त्याच्यानंतर वेगळ्या लोकांकडे गेले, आणि 22 जर आम्ही पळयले जाल्यार कोड ऑफ कंडक्ट लागच्या मातसो पयलीं एक मोठो हांगासर शामियाना मंडप घातलो गेलो, तेचेरूच म्हाका दिसता अनेक लाखांनी रुपये खर्च केल्लो, आणि अशें दिसलें की आतां आमकां हॉस्पिटल आमचें मेळ्ळें म्हणून. पण तो फक्त शामियाना मंडप आणि त्या फक्त कोड ऑफ कंडक्टाच्या पयलीं एक उद्घाटनाचो एक फार्स असो केल्लो, आणि उद्घाटन जाल्या नंतर आमी जर पळोवपाक येता जाल्यार भितर एक 2 बेडी ह्यो डायलिसीस युनिटाक दवरलेल्यो. तेंचे कडेन बिचाऱ्यांकडे पावर नसलो, काय ना म्हणजे इतली आमची थट्टा केल्ली पेडणेकरांची. त्याच्यापेक्षा दुसरें आनी म्हाका दिसता आमकां लाजीरवाणी खंयची गोश्ट ना. त्याच्या नंतर अनेक हांगासर मंत्री येयले, आमदार येयले की तेंचे म्हणजे डेट सुद्धा दिल्यो. हे अशें ना की आतांच डेट डिसेंबराची दिल्या म्हणून, पण कोणेच केन्ना हेचेर ढुंकूनय पयलें ना. येवप फक्त आपलो ताफो घेवन येवप. हांगर पत्रकार बंधू त्या वेळारूय आसात, तांकां हांवें सांगपाची गरज ना. एक बरो धाल्याक कसो बरो फोटो काडलो, तो हाडलो, तिचे डेटी दिल्यो, त्यो डेटी सोदून गेले, ते डेटी आसतल्यो आमकां हे उद्घाटन करपाच्यो, पण आज पर्यंत ते झाले ना. आणि म्हणून सांगता की एखाद्या आमी हांगासून कोणाकूय जेन्ना निवडून धाडटा तो खरोच सेन्सिटीव मनीस आसपाक जाय, जेची हांगासर नाळ जोडलेली आसपाक जाय. आणि हॉस्पिटल हो तर प्रामुख्यान इतलो सेन्सिटीव विशय, हो आरोग्याशी निगडीत आसा. कारण जेन्ना कोविड जेन्ना येयले त्या वेळाचेर आमचे कडेन हांगासर बेडी घालपाक सुद्धा ना. त्यो बेडी उखल्ल्यो आणि हांगासर जो आमचो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसा, जो नॅशनल गेम्सांक लागून अपग्रेड केल्ले, थंय घातल्यो, त्यो काडल्यो, आणि त्याच्या नंतर ते मोपाचे CISF तेंकां दिले रावपाक. स्पोर्ट्स इव्हेंट नॅशनल गेम्स जावन गेल्यो, पेडणेकारांचे स्पोर्ट्समॅन हे असे उपेक्षित उरले, ते खंयच दिसले ना. अजूनही ते त्यांच्याच अंडर आसा, आणि आमी इतल्या फ्रजायल जाल्यात की आमी हांगासर जमपाक भियेतात, आमी फुटपाक उबे रावपाक भियेतात. हांव नकळो येतो कसलो संकट आहा पळय तो लोकांचेर. सो हे सगळें हांव उलयता आसतना एक तळमळी इतलीच खंत व्यक्त करता की अनेक वेळार आपली तुये कृती समिती आसात, अन्य म्हाका दिसता निवृत्ती आसात, म्हादेव आसात, प्रकाश आसात, मकबूल आसात, हांगासर वेळोवेळी तेंचे हांगासर म्हाका उलो मारून हांगासर आपयलो आसा, हेचेर एक बायट दी. मागीर बायट सुद्धा दिवपाक लज दिसताली. अशें दिसतालें की आमी पॉलिटिकल हो प्लॅटफॉर्म घेवंक सोदता काय कितें. आज सुद्धा हांगासर आसा हेचो अजिबात पॉलिटिकल मायलेज घेवपाक ना. ज्या कृती समितीने गेले 6 महिने काम करता, हांव एकूय दीस पावंक नासलो. आज हांवें आवर्जून सगळो टायम काडून आज हजर रावतलो, आणि माझी जी तळमळ आसा ती हांव व्यक्त करपाचो प्रयत्न करतलो. परत एकदा सोपोता पयलीं सांगता, जें काम पार्सेकर सरान सुरवात केल्लें ते जर तडेक पावयतले जाल्यार म्हाका दिसता आमी सगळे जागरूक आसपाक जाय, सगळे विजिलंट आसपाक जाय. ज्या पद्दतीन आतां अमितानूय सांगलें की रिवेंज वगैरे घेतले वयतात, कोण रिवेंज घेता गॉड नोज, पण ज्या पद्दतीन जे काही काल वगैरे जे हांगासर घडला तो प्रकार म्हणजे पूर्ण लस करपा सारको आसा. तो गुंड प्रवृत्तीचो विषय न्हू, तो गुंडांक सुद्धा गुंड म्हणपाक सुद्धा गुंडांचो इन्सल्ट करता, ही मवालगिरी. जर एखाद्या कोणाचेर हो विषय न्हू ह्या विशयाचो, पण एखाद्या कोणाचेर जर हल्लो असो मास बुरके घालून करत आसता, फाल्यां कोणूय भुरगे उठ सूट बाकीच्या राज्यांनी जाता तश्यो 5-10 हजार जण कोणाचेर हल्ले करू शकतात. सो तेका लागून सेन्सिटीव विषय हे आमी सगळे जाण आमी विजिलंट आसपाक जाय. जशें आमी ह्या पूर्ण भागाचो कायापालट केल्लो तो आज पळयता जाल्यार आमी वी आर हेडिंग टुवर्ड्स डिझास्टर. सगळ्यात पयली तुवें हॉस्पिटल कृती समिती जी गेले फाटले 3-4 महिने अविरत प्रयत्न करता ह्या हॉस्पिटलाच्या पूर्णत्वाक घालपाक, कमिशनिंग करपा खातीर, त्या समितीचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे हांव अभिनंदन करता. हो विषय इतलो जेन्युइन आसा की तांचो अनुभव असो आसा की ते ज्या पंचायतीन गेले, नगरपालिकेन गेले, थंय तांकां उत्स्फूर्त प्रतिसाद मेळ्ळो. पण आजची राजकारणाची पद्धत अशी आसा जेची काल झलक आमी मांद्र्या पळयली. जो आयकना ताचें कितें जाता तें,
पण असे जरी असले तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ज्या वेळार ताणी माझ्याकडे आग्रह केलो की आज तुवें मिटिंगेक येवंक जाय आणि नेमकी ह्या हॉस्पिटलाची पार्श्वभूमी सांगूंक जाय आमकां सगळ्यांक, आणि त्यामुळे हांवें येवपाची तयारी दाखयली आनी हांव आयलो. हांव बदलच्यान एक वरभर हांगा आसा. म्हाका मातशें पणजी एक अपॉयंटमेंट आसा, त्यामुळे म्हाका वचूंक जाय. पण ह्या विशयाचेर अन्याय जावचो ना हाची हांव काळजी घेतलो. तुम्ही बहुतेक जणांनी सगळे पैलू हेचे हात घातल्यात आणि बऱ्या पद्धतीने मांडावळी केल्या. हे हॉस्पिटल 2012 जेन्ना हांव मुख्य आरोग्य मंत्री आसलो तेन्ना हांवें जुने हॉस्पिटल दुरुस्त करपाक घेतले, रिफर्बिश करपाक. आणि जुने हॉस्पिटल जाता जाता म्हणी पर्यंत आणि एक संद म्हज्या हातान आयली, ती म्हणजे मेडिकल कॉलेजच्यो जागा, MBBSच्यो जागा 100 वयल्यान 150 भरता आसतना एक मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असता, जी ऑथॉरिटी असता मेडिकल कॉलेजीस सुरू करपाची, जागा वाडोवपाची. ताणें घातलेले कंडिशन्स, ही कंडिशन्साचो हांवें वापर करून एक मिनिमम स्टँडर्ड कंडिशन्स म्हणून घालतात ते. आणि तातून ताणें गोवा मेडिकल कॉलेजीक भुरगे वाडले जाल्यार क्लासरूम 2 वाडोवपाक सांगलेले, मोठे. मागीर ऑडिटोरियम वाडोवपाक सांगलेलो, एग्जामिनेशन हॉल मोठो वाडोवपाक सांगलेलो. चलयांचो आतां भरणो चड जाता म्हणून लेडीज हॉस्टेल नवीन बांदपाक सांगलेले, जेतून सादारण 300 चलयो रावूंक शकतात अश्यो शिकाऊ डॉक्टर्स. मागीर गार्ड जे पास आउट जाल्ले असतात दोतोर आणि मागीर PG करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, तांकां रावपाचें जे हॉस्टेल आसा तें वाडोवपाक सांगलेले. आणि एक महत्वाची गजाल सांगलेली म्हणजे आतां पर्यंत रुरल मेडिकल सेंटर, रुरल मेडिकल हेल्थ सेंटर हे केवळ मांडूर असले आणि अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर जे गोवा मेडिकल कॉलेजीकच लिंक्ड आसा ते सांताक्रूज असले. ह्यो जागा वाडयता आसतना ताणें जी कंडिशन घातलेली तेतून आनी एक रुरल ट्रेनिंग सेंटर हे घालपाक सांगलेले. आणि रुरल ट्रेनिंग सेंटर खंय करप नव्यान, हो जेन्ना विचार सुरू जालो, एक म्हणजे जागा आमकां घेवंक जाय आसले, त्यामुळे आमी सगळी सरकार कमिटमेंट दिता, इन रायटिंग सर्टिफिकेट दिता MCI की ओके दिस विल बी डन, दिस विल बी डन, दिस विल बी डन. ह्यो सगळ्यो गोष्टी एका वर्सान जातात अश्यो ना, पूण सरकार सिरियसली ते सर्टिफिकेट दिता, त्यामुळे सिरियसली कामाकूय लागता. आणि तातूंतसून ह्यो बहुतेक सगळ्यो गोष्टी मार्गाक लागलेल्यो. दर वर्सा ज्या वेळार फर्स्ट बॅच ही ऍडमिट जाली 2012-13, दुसरी बॅच 13-14 ऍडमिट करता आसतना परत MCI परत रिव्ह्यू घेता सगळ्या गोष्टींचो. तिसरी बॅच जेन्ना 14-15 सुरू जाता त्या वेळार रिव्ह्यू घेता दर वर्सा. आणि हो रिव्ह्यू हो 5.5 वर्सां ती पहिली बॅच पास आउट जायपर्यंत घेता. आणि जेन्ना ते खऱ्या अर्थान सॅटिस्फायड जातात की 80-90% ऑफ द वर्क्स हॅव बीन डन, त्याच वेळार ते कन्फर्म्ड जो ताण येता तातूंतली काही सुपर स्पेशालिटी हांगा ट्रान्सफर करपाक कांय हरकत नासली. येदो व्हडलो स्ट्रक्चर आसा हो. आणि म्हणून सरकारान तेच्या कडेन सकारात्मक दृश्टीन पळोवचें. जर इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या तालुक्यांत आसा, इलेक्ट्रॉनिक सिटी मोठी प्रपोज केल्ली आसा, 5-6 लाख स्क्वेअर मीटर जागेत, जाल्यार ज्या तालुक्यांतसून रेल्वे वता, रेल्वे स्टेशन आसा, ज्या तालुक्यांत हायवे वता, ज्या तालुक्यांत इंटरनॅशनल एअरपोर्ट आसा, त्या तालुक्यांत निश्चितपणे एक सुसज्ज मोठे
फर्निश्ड इक्विप्ड सगळ्यो सुविधा असलेलें हॉस्पिटल असणें आवश्यक आसा आणि अशी कोणी विचार केलो जाल्यार ती दुर्बुद्धी आसची ना. ते ह्या भागाच्या भवितव्याच्या दृष्टीन उचललेले पाऊल असतले आणि ताका लागून तुम्ही जेन्ना काम करीत सुरू करीत उलो मारिल्लो लोकांक सर्व ग्रामपंचायतीक आमी भेट दिल्ले, पंच सरपंच सगळ्यांक आमी इन्वायट केल्ले. आज पत्रक अनावरण करपाचो कार्यक्रम आशिल्लो. गेले 4.5 म्हयने तुयें कृती नागरीक हॉस्पिटल कृती समिती ही ह्या वावर करता की हॉस्पिटल बेगींतल्या बेगीन सुरू जावचें आणि ह्या संदर्भात जाणारे सगळ्यो ज्यो गोष्टी आमी करत आसा. मुख्यमंत्र्याची भेट आमदारा सकट आमी घेतिल्ली आसा. मुख्यमंत्र्यान कांय गोष्टी आमकां सांगिल्ल्यो. डिसेंबर पर्यंत सुरू जाता हें हॉस्पिटल. ताणें एक आश्वासन दिल्लें. आज डिसेंबराचो पयलो आठवडो सोंपलो म्हणून आमी जनजागृतीचो शेवटचो टप्पो म्हणून एक पत्रक आमी प्रसिद्ध करपाक हांगा जमिल्ले. त्या निमतान सगळ्या जनतेक आमी आव्हान केल्लें की तुमी हांगा जमचे, आपलो जो रोल आसा तो लोकां प्रेसा मुखार आनी जनते मुखार मांडचो. आणि ही मिटींग आतां सोंपता आमचे माननीय आमदार जी दारोडकर मांद्रे मतदारसंघ हे हांगा उपस्थित जाल्ले आसा. तांचे कडेन विनंती करता की तुवें. नमस्कार. आयज आमी तुयन हॉस्पिटल आमचे जे कितलीशींच वर्सां पेंडींग आहा तेका लागून हांगासर आमची कृती समिती आहा तुयची ती हांगासर तेंच्यांनी सगळ्यांत पयलीं तेंचे अभिनंदन करता आनी खरेंच कौतूक करी सारकें. कित्याक इतले बिजी शेड्यूल आसतना सुद्दां हांव तेंकां सदांच सोशल मिडियार पळयतालो. ते प्रत्येक पंचायतीन आख्ख्या पेडणे तालुक्याच्या प्रत्येक पंचायतीक अवेरनेस केला तेंच्यांनी. आनी देवेंद्र सर सदांच सोशल वर्क करपाक म्हाका खरें एक प्राऊड फिलींग येता. कित्याक ते सोशल वर्क समाजा खातीर कितलेशेच काम करीत आसतात आनी तेंच्यांनी ते चालूच दवरला. आफ्टर रिटायरमेंट सुद्दां ते ओगी बसोंक ना. तेंच्या वांगडा संजय आहा, जुजे आहा आनी बाकीचे इतर दयानंद मांद्रेकर सर आहा. सो हे सगळे प्रत्येक म्हणजे जे इश्यूज जे सामान्य मनशांक हे करपा खातीर तेंचे सोयी सुविधा पावपा खातीर ते फुडें सरतात आनी ताका लागून तेंचे परत एक अभिनंदन करता. आयज ही हॉस्पिटल आसा. आयज हांव कंटिन्युअसली म्हाका दिसता दोनूय असेंब्ली सेशनान हांवें हॉस्पिटलाचो विशय काडीत आसा आनी खंय ना खंय एश्युरन्सां मेळटात पूण ते खंय ना खंय कंप्लिशन जायना. पूण लास्ट मिटींग जेन्ना आमी सगळे मेळ्ळे सीएमा कडेन तेन्ना तेंच्यांनी एश्युअर केला डिसेंबर एंड मेरेन हे कंप्लिशन जातलें म्हणून. सो त्या प्रमाणे म्हाजो स्टाफ एवरी वीक हांगासर येता, अपडेट घेता कितलें काम जालां कितले मेरेन. काही थोडे 1 महिन्याची डिले जाला. काल संजय आनी रुजय येयलेले तेन्ना आमी डिस्कस करताले आनी ते जाणान अंडरस्टँड जाता कित्याक लागून डिले जाला. तो टेक्निकल तेंचे टेंडर बिल्डींग जे पयलीं म्हटल्यार केबल इलेक्ट्रीक केबल आहा तो ऑर्डर करपाक 15-20 दिसाचो डिले जाल्लो आहा. आनी 2 इश्यूज आहात म्हणजे जे टेंडर्स काडपाचे आहात ते टेंडर फ्लोट करचे पडले कित्याक ओल्ड जे घातलेले ते कंडक्टर ऑर समथींग ते पिड्ड्यार जाल्ले. सो ताका लागून तो कॉन्ट्रॅक्टर पयलींच्या रेटीक करपाक रेडी नासलो. ताका लागून ते प्रोसेसूय जावन आतां ताका अलॉट केला. बेगिनात बेगीन हे हॉस्पिटल म्हाज्या हेच्या प्रमाणे जे बेगिना बेगीन 1 म्हयन्या भितर हे कंप्लीट जावन हेल्थ डिपार्टमेंटा कडेन हँडओवर करचे आनी हेल्थ JSIDCन कंप्लिशन जाल्या उपरांत हेल्थाक दिवचे पडटले. हेल्थाक दिल्या उपरांत मागीर हेल्थान हे इमिजिएटली काम करपाक जाय सुरवात. ताका लागून हांव पर्सनली फॉलोअप करता. हे सीएमाक कंटिन्युअसली हेचेर अपडेटूय दीत आसा हांव हे अशें पावलां म्हणून. सो ते जातकच हांव हेल्थ मिनिस्टरा कडल्यान हे फंक्शनींग करून घेता. तेंचे वेरियस इश्यूज आहा ते तेंचे कडेन सीएमूय उलयला, आमचे कडेन पर्सनली डिस्कसूय केला. ते टायम टू टायम ते इश्यूज आहा की ते स्टेप वायज आमी कंप्लीट करतले. पूण इतलीच हांव कृती समिती जी आहा तेंच्या वांगडा 100% तेंच्या फाटल्यान रावतलो. तेंच्या वांगडा हे तेंच्यांनी जे फुडें चल्ल्यात हे हॉस्पिटल कंप्लिशनाक डेफिनेटली हांव तुमचे तेंच्या वांगडा आसतलो आनी तेंच्यांनी जेन्ना म्हाका उलो मारलो तेन्ना हांव तेंच्या वांगडा हांगासर उबो आसतलो. धन्यवाद. असताना हेल्थ मिनिस्टर असताना काम हे केलें आणि लोकांची एक पेडणेकरांची तुमच्या अशी खूप अपेक्षा आशिल्ली सर. तुमची दूरदृष्टी आशिल्ली. जे वेगवेगळे प्रकल्प येता आणि लोक येताले त्यांच्या आरोग्याची काळजी घेवपाक हे हॉस्पिटल उबारली. तुमच्या नंतर जे लोकप्रतिनिधी येले ते खंय तरी कमी पडले अशें दिसता सर तुमकां? पण हे हांवें सांगप ना ते ज्या लोकांनी निवडल्यात, ज्या मतदारांनी निवडला ताणें विचार करूंक जाय, ताणें जज करूंक जाय आनी ताणें ठरोवंक जाय. हांव बेटच दुसऱ्याचेर एस्पर्शन करपाक म्हाका बरें दिसना. ओके. पूण तुमकां सर खंत दिसना हे हॉस्पिटल अजूनय सुरू जायना? अरे बापया हांवें हो रस्तो सोडलो
ह्या सायडीन येवपाचें सोडलें. निलेश आमचो मित्र आसता थंय, ताका केन्नाय मेळून येवपाची इच्छा आसता, पण आय अवॉइड डेट. समजलें कितें येस सर, थँक्यू जाता हांगाच्यान वता आसतना. थँक्यू.